नमस्कार मित्रांनो, इंग्लिश विथ तुषार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे इंग्लिशमधला तो थोडासा वेगळा आहे. वेगळा म्हटल्यापेक्षा आपल्याला फरक बघायचा दोघांमधला, की फरक काय आहे नेमकं. बरोबर. आता एक आहे अ फ्यू, का आहे अ फ्यू, आणि दुसरा आहे अ लिटल, का आहे अ लिटल, का आहे अ लिटल. आता दोघांचा पण जर मराठीमध्ये आपण अर्थ बघायचा झाला तर काय होईल, जसं की आपण मराठीमध्ये म्हणतो थोडं, बरोबर, किंवा मग थोडंसं, किंवा मग थोडंफार, काय थोडंफार. आता हे काय त्याचा अर्थ होईल मराठीमध्ये. पण यांचा जर आपण वापर करायचा झाला आपल्याला इंग्लिशमध्ये, तर दोघांचा आपण वापर कसा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. जसं की पहिलं बघूया आपण अ फ्यू. अ फ्यू. आता अ फ्यू आपण कधी वापरतो, जर इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर थिंग्स दॅट यू कॅन काउंट वन बाय वन. म्हणजेच काय, काही गोष्टी असतील, वस्तू असतील, त्या आपण काय करतो, वन बाय वन काउंट करू शकतो. राईट. म्हणजेच काय, संख्येमध्ये मोजू शकतो. तर अशा वेळेस काय करतो आपण, अ फ्यूचा वापर करतो. म्हणजेच काय, अ फ्यू आपण कधी वापरतो, नेहमी. म्हणजे अ फ्यू आपण केव्हा वापरतो, जेव्हा आपण काउंटेबल नाउन सोबत असतो. राईट. म्हणजेच काय, अ फ्यू नेहमी आपण काय करतो, काउंटेबल नाउन सोबत वापरतो. काय करतो आपण नेहमी, अ फ्यू काउंटेबल नाउन सोबत वापरतो. इथे लक्षात नाही, सिंपल आहे एकदम. आता याच्यावर एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. पहिला एक्झाम्पल बघा. आय हॅव अ फ्यू फ्रेंड्स कमिंग ओव्हर टू नाईट. म्हणजेच काय, माझे काही मित्र आहेत, बरोबर, ते आज रात्री येणार आहेत. आता बघा, फ्यू फ्रेंड्स, बरोबर. फ्रेंड काय आहे, काउंटेबल नाउन आहेत, बरोबर. म्हणजेच मित्र आपण संख्येमध्ये मोजू शकतो, एक मित्र, दोन मित्र, तीन मित्र, बरोबर. म्हणजेच फ्रेंड्स काय आहे, काउंटेबल नाउन आहे. म्हणून काय सांगितलं, फ्यू सोबत नेहमी काय करतो आपण, काउंटेबल नाउनचा वापर करतो. दुसरं एक्झाम्पल बघा. आय नीड फ्यू मिनिट्स टू गेट रेडी. बरोबर. म्हणजेच काय, मला काही मिनिटांची आवश्यकता आहे, गरज आहे रेडी होण्यासाठी, म्हणजे तयार होण्यासाठी. आता बघा, फ्यू मिनिट सुद्धा काय आहे, काउंटेबल नाउन आहे, बरोबर. मिनिट आपण संख्येमध्ये मोजू शकतो, एक मिनिट, दोन मिनिट, तीन मिनिट, बरोबर. म्हणजेच काय, हा झाला मिनिट, काय झाला, काउंटेबल नाउन झाला. इथे लक्षात. आता फ्यू सांगितलं, आपण काय सांगितलं, अ फ्यू नेहमी काय करतो आपण, काउंटेबल नाउन सोबत वापरतो. इथे लक्षात. हा झाला फ्यू बद्दल. आता बघूया आपण अ लिटल. आता अ लिटल कधी वापरायचं. आता बघा, अ लिटल. आता अ लिटल कधी वापरायचं आपण, जर इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर थिंग्स दॅट यू कॅनॉट काउंट वन बाय वन. म्हणजेच काय, आपण वस्तू असतील, गोष्टी असतील, ज्या आपण काउंट करू शकत नाही वन बाय वन. म्हणजेच काय, आपण संख्येमध्ये मोजू शकत नाही. राईट. जसं म्हणून त्याला काय म्हणतो आपण, अनकाउंटेबल नाउन. काय म्हणतो आपण त्याला, अनकाउंटेबल नाउन. म्हणजेच काय, अ लिटल नेहमी काय करतो आपण, अनकाउंटेबल नाउन सोबत वापरतो. इथे लक्षात. सिंपल आहे एकदम. याच्यावर काही एक्झाम्पल बघितल्यानंतर अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. जसं की पहिलं एक्झाम्पल बघा. कॅन आय हॅव अ लिटल वाटर. कॅन आय हॅव अ लिटल वाटर प्लीज. म्हणजेच काय, मराठीमध्ये काय, मला थोडंसं पाणी मिळू शकते, बरोबर. आता लिटल वाटर काय आहे, अनकाउंटेबल नाउन आहे. वाटर आपण संख्येमध्ये मोजतो का, एक वॉटर, दोन वॉटर, तीन वॉटर, नाही मोजत. म्हणजेच काय, वॉटर काय झाला इथं, अनकाउंटेबल नाउन झाला. आणि सांगितलं काय, अ लिटल नेहमी काय करतो आपण, अनकाउंटेबल सोबत वापरतो. इथे लक्षात. सिंपल एकदम. दुसरं एक्झाम्पल बघा. देअर इज लिटल शुगर इन द जार. म्हणजेच काय, भरणीमध्ये थोडीशी काय आहे, साखर आहे. काय आहे, थोडीशी साखर आहे.
आता साखर सुद्धा काय आहे, अनकाउंटेबल नाऊन. साखर पण असं मोजतो का, 1 साखर, 2 साखर, 3 साखर, म्हणजेच काय शुगर काय आहे, अनकाउंटेबल नाऊन आहे. आणि सांगितलं का आपण अ लिटल काय, अ लिटल सोबत म्हणजे अ लिटल पण कधी वापरतो, नेहमी अनकाउंटेबल नाऊन सोबत, म्हणजे काय लिटल शुगर. देअर इज अ लिटल शुगर इन द जार. जारमध्ये म्हणजे भरणीमध्ये थोडीशी साखर आहे. आय होप तुम्हाला दोघांमधला फरक समजला असेल. इथपर्यंत तुम्हाला काही अडचण असतील राईट, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. तर आजसाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.